कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात मीना तिची 16 वर्षाची मुलगी सईसोबत राहत होती. 5 वर्षांपूर्वी मीनाचा नवरा अनिल एका अपघातात गेला होता. त्या दिवसापासून मीनानेच आई आणि वडील दोन्ही भूमिका निभावत सईला मोठं केलं होतं. सई खूप हुशार, शांत आणि समजूतदार मुलगी होती. गावातले लोक तिचं कौतुक करायचे. पण गेल्या काही महिन्यापासून मीनाला तिच्यात काहीतरी विचित्र बदल दिसू लागले. सई दिवसभर अगदी सामान्य असायची, पण रात्री झाली की ती तिच्या खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद करायची. "सई, दरवाजा का बंद करतेस गं?" मीना विचारायची. "अगं आई, अभ्यास करते ना, कुणी त्रास देऊ नये म्हणून." हे उत्तर ऐकून मीना गप्प बसायची. पण सकाळी सईची अवस्था भयानक दिसायची. तिचे डोळे लाल असायचे, चेहरा फिकट पडलेला असायचा आणि चालताना तिचे पाय थरथरायचे. "काय झालं गं?" मीना विचारायची. "काही नाही आई, फक्त झोप झाली नाही." पण ही गोष्ट रोजचीच झाली. एक दिवस तर सई शाळेत जाताना रस्त्यातच पडली. गावाच्या डॉक्टरांनी तपासणी केली. शरीरात अशक्तपणा आहे, पण एवढं काही गंभीर दिसत नाही. मीनाची काळजी वाढली. त्या रात्री तिला झोप लागली आणि अचानक तिला स्वप्न पडलं. स्वप्नात तिचा मृत नवरा अनिल दिसला. त्याचा चेहरा गंभीर होता. "मीना, अनिल, तू?" "सईवर लक्ष ठेव." "का? काय झालंय आपल्या मुलीला?" अनिल म्हणाला. "सलग 3 रात्री तिच्या खोलीवर लक्ष ठेव, पण तिला कळू देऊ नकोस." "का?" "मला सांग ना." पण त्याआधीच स्वप्न तुटलं. मीना घामाने भिजली होती. सकाळी तिने स्वतःलाच समजावलं हे फक्त स्वप्न होतं, पण मन मानायला तयार नव्हतं. त्या रात्री तिने सईच्या खोलीवर लक्ष ठेवायचं ठरवलं. रात्री 12 वाजले. घरात पूर्ण शांतता होती. सई तिच्या खोलीत गेली आणि नेहमीप्रमाणे दरवाजा बंद केला. मीना हळूच बाहेरच्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. खिडकीच्या पडद्यामधून तिला थोडंसं आत दिसलं होतं. जे दृश्य तिने पाहिले ते पाहून तिच्या अंगावर काटा आला. सई खोलीत एकटी नव्हती. तिच्यासमोर कोणीतरी बसलं होतं, पण त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता आणि सई त्या व्यक्तीशी हळू आवाजात बोलत होती. मीनाचं हृदय जोराने धडधडू लागलं. "हा कोण आहे?" ती अजून जवळ गेली. तेवढ्यात खोलीतील लाईट अचानक बंद झाला आणि काळोखात एक आवाज आला. "उद्या शेवटचा निर्णय घ्यावा लागेल." मीनाच्या पायाखालची जमीन सरकली होती. "उद्या शेवटचा निर्णय घ्यावा लागेल." हा आवाज ऐकून तिच्या अंगावर काटा आला. ती धडधडत्या हृदयाने खिडकीपासून दूर झाली. पण काही क्षणांनी तिने पुन्हा आत डोकावलं. लाईट पुन्हा लागला होता. आता मात्र सई खोलीत एकटीच बसलेली दिसत होती. मग आत्ताच तिथे कोण होतं? मीनाच्या मनात प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. संपूर्ण रात्र तिला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सई नेहमीप्रमाणे वागत होती, पण तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. "सई, काही त्रास आहे का गं?" "नाही आई, मी ठीक आहे." पण मीनाला जाणवत होतं की सई काहीतरी लपवत आहे. त्या दिवशी दुपारी सई शाळेत गेल्यावर मीना तिच्या खोलीत शिरली. खोली अगदी स्वच्छ होती, पण कपाटाच्या खालच्या बाजूला तिला एक जुनी डायरी सापडली. ती डायरी उघडताच तिचे हात थरथरले. पहिल्या पानावर लिहिलं होतं, "हे कोणी वाचलं तर कृपया मला वाचवा." मीनाचं हृदय धडधडलं. ती पुढे वाचू लागली. "मला माहीत नाही हे सगळं कसं सुरू झालं, पण दररोज रात्री मला कोणीतरी भेटायला येतं. तो म्हणतो की तो माझ्या बाबांना ओळखतो." मीनाच्या डोळ्यात भीती दाटली. "तो म्हणतो की माझ्या बाबांनी त्याच्याकडे एक गुपित सोपवलं होतं आणि आता ते गुपित माझ्याकडे आहे." मीनाला काहीच समजत नव्हतं. तेवढ्यात बाहेरून दरवाजाचा आवाज आला. सई शाळेतून परत आली होती. मीना घाईघाईने डायरी जागेवर ठेवली. त्या रात्री दुसरी रात्र होती. यावेळी मीनाने अजून सावध राहायचं ठरवलं. रात्री 12 वाजताच सईच्या खोलीत पुन्हा हालचाल सुरू झाली. मीना खिडकीपाशी गेली आणि जे दिसलं ते पाहून तिचा श्वास अडकला. सई समोरच्या रिकाम्या खुर्चीकडे बघून बोलत होती, पण खुर्ची रिकामी नव्हती. तिथे एका पुरुषाची धूसर सावली बसलेली होती. ती सावली हळूहळू स्पष्ट होत होती आणि काही क्षणात मीनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण त्या सावलीचा चेहरा तिच्या मृत पती अनिलसारखा दिसत होता. "हे अशक्य आहे," ती पुटपुटली. तेवढ्यात ती सावली म्हणाली, "उद्या सगळं संपेल, तयार राहा." आणि अचानक खिडकीची काच जोरात तडकली. मीना घाबरून मागे सरकली.
आवाज ऐकून सई धावत बाहेर आली. आई, तू इथे काय करतेस? मीना काहीच बोलू शकली नाही. पहिल्यांदाच सईच्या डोळ्यात तिला भीती दिसली आणि रागही. आई, उद्या रात्री काहीही झालं तरी माझ्या खोलीजवळ येऊ नकोस. का? सईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, कारण उद्या जे होणार आहे त्यानंतर आपलं आयुष्य कायमचं बदलणार आहे. हे बोलून ती खोलीत निघून गेली. मीना मात्र जागीच उभी राहिली. तिसरी आणि शेवटची रात्र जवळ आली होती आणि तिला अजूनही माहीत नव्हतं सई कोणतं गुपित लपवत होती. अनिलच्या मृत्यूचा आणि या सगळ्यांचा काय संबंध होता आणि उद्या रात्री नेमकं काय होणार होतं? मीनाला क्षणभरही झोप लागली नव्हती. सईच्या शब्दांनी तिचं मन अस्वस्थ झालं होतं. उद्या जे होणार आहे त्यानंतर आपलं आयुष्य कायमचं बदलणार आहे. रात्री 12 वाजले. सई नेहमीप्रमाणे तिच्या खोलीत गेली, पण यावेळी मीनाने काहीही झालं तरी सत्य जाणून घ्यायचं ठरवलं. ती हळूच खिडकीजवळ पोहोचली. खोलीत फक्त एक मेणबत्ती पेटलेली होती. सई समोर बसली होती आणि तिच्यासमोर अनिल. हो, मीनाचा मृत पती अनिल. यावेळी त्याची आकृती स्पष्ट दिसत होती. मीनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनिल, पण तिचा आवाज बाहेर आला नाही. अनिल सईकडे पाहून म्हणाला, वेळ आली आहे. सई रडत म्हणाली, नको बाबा, आई तुटून जाईल. अनिलने डोळे मिटले, पण सत्य लपवून ठेवणं आता शक्य नाही. मीनाच्या छातीत धडधड वाढली. तेवढ्यात सईने कपाटातून एक जुना लिफाफा काढला. त्यात काही कागदपत्र होती. अनिल म्हणाला, हे तुझ्या आईला दे. मीनाला काहीच समजत नव्हतं. अचानक खोलीचा दरवाजा स्वतःहून उघडला. सई आणि अनिल दोघांची नजर दाराकडे वळली. मीना आत आली. काही क्षण खोलीत शांतता पसरली. मीना थरथरत म्हणाली, हे सगळं काय आहे? सई रडू लागली. अनिलची आकृती हळूहळू तिच्याकडे वळली. मीना, आज तुला सगळं सांगायची वेळ आली आहे. मीनाच्या डोळ्यात अश्रू आले. अनिल, तू खरंच आहेस? अनिल हसला. काही सत्य मृत्यूनेही संपत नाही. मग त्याने त्या कागदपत्रांकडे इशारा केला. मीना ते उघडून पाहू लागली. पहिलंच पान पाहून तिच्या हातातून कागद खाली पडले, कारण त्यावर लिहिलं होतं दत्तक घेण्याचा करार. मीनाचा श्वास थांबला. ती पुन्हा पुन्हा कागद वाचू लागली आणि मग तिला धक्काच बसला. सई तिची जन्मदात्री मुलगी नव्हती. 16 वर्षापूर्वी एका अपघातात एका नवजात बाळाचे आईवडील मरण पावले होते. त्या बाळाला अनिल आणि मीनाने दत्तक घेतलं होतं, पण हे सत्य मीनापासून लपवण्यात आलं होतं, कारण त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं की मीना मानसिक धक्क्यात आहे. सत्य सांगितलं तर ती कोसळेल, म्हणून अनिलने सगळं गुप्त ठेवलं. मीना जमिनीवर बसली. नाही नाही, हे खोटं आहे. तिचे डोळे सईकडे गेले. सई रडत होती. आई, मी तुझी मुलगी नाही हे मला काही महिन्यांपूर्वीच कळलं. मीनाच्या हृदयाचे तुकडे झाले. म्हणूनच तू रात्री रडायचीस? सईने मान हलवली. हो, मला भीती वाटत होती की सत्य कळाल्यावर तू मला सोडून देशील. मीनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती धावत सईजवळ गेली. तिला मिठी मारली. वेडी आहेस का तू? आई होण्यासाठी रक्ताचं नातं लागत नाही. जन्म कोणी दिला हे महत्त्वाचं नाही, जगायला शिकवलं कोणी हे महत्त्वाचं आहे. सई मोठ्याने रडू लागली. दोघी एकमेकांना घट्ट मिठी मारून रडत राहिल्या. तेवढ्यात अनिलचा आवाज आला, आता माझं काम संपलं. दोघींनी मागे पाहिलं. अनिलची आकृती हळूहळू विरघळत होती. मीना, सई, नेहमी एकत्र राहा, हेच माझं शेवटचं स्वप्न आहे. क्षणात खोलीतला प्रकाश वाढला आणि अनिल अदृश्य झाला, पुन्हा कधीही न दिसण्यासाठी. कथा इथे संपली असं दोघींना वाटलं, पण 2 दिवसांनी आणखी एक पत्र सापडलं. ते अनिलनेच लिहिलं होतं. त्यात लिहिलं होतं, सई दत्तक आहे हे खरं आहे, पण ती माझी जैविक मुलगी नाही हे मात्र खोटं आहे. खाली आणखी एक ओळ होती, सई माझीच मुलगी आहे, माझ्या एका जुन्या चुकीचं फळ. मी तिला अनाथाश्रमातून दत्तक घेतलं नव्हतं, मी तिला माझ्या भूतकाळातून परत आणलं होतं. हे वाचून मीना स्तब्ध झाली. अनिलने आयुष्यभर जपलेलं सर्वात मोठं रहस्य मृत्यूनंतर उघडलं होतं. पण त्या क्षणी त्याला दोष देण्यापेक्षा एक गोष्ट महत्त्वाची होती. सई अजूनही तिची मुलगी होती आणि कायम राहणार होती. तर मित्रांनो, तुम्हाला जर का अशा गोष्टी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.